नमस्कार. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी इंधन बचतीची सगळ्या जनतेला हाक दिली आणि त्यामुळं सगळ्या जनतेने अक्षरशः सगळ्या राजकारण्यांची अक्षरशः धिंड काढली की तुम्ही एवढ्या एवढ्या गाड्या घेऊन फिरता तर तुम्ही आम्हाला कुठं अक्कल शिकवताय. त्यामुळं काल आणि परवा 2-3 दिवस सगळ्याच राजकारण्यांनी अक्षरशः कोणी टू व्हीलरवर फिरताना दिसतंय तर कोणी बसमधनं फिरताना दिसतंय. याची पब्लिसिटी मीडिया 2 दिवस त्यांच्या चॅनलवर करताना दिसली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता पब्लिसिटी वगैरे मी का म्हणतोय त्याचं स्पष्टीकरण मी आता तुमच्यासमोर ठेवणार. कालच नितीनजी गडकरी यांनी पालखी मार्गाची पाहणी केली म्हणे. पुणे टू पंढरपूर ते बसनी प्रवास करत होते वगैरे सगळं. म्हणजे मी ज्यावेळेस त्या मीडियामधल्या बातम्या पाहिल्या तर खरंच डोळ्यातनं अश्रू आले की आज गडकरी साहेब बसमधनं प्रवास करतायत बिचारे. बाप रे बाप रे बाप, हे खरंच कौतुक वाटलं. पण गडकरी साहेब देशाचे प्रधानमंत्री काय म्हणले माहिती आहे का? पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. कळलं का? अख्खी प्रायव्हेट बस भाड्याने घेऊन नाही फिरायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं आहे. म्हणजे MSRTची वगैरे जी बस आहे त्या बसमधनं जावा, त्यातनं प्रवास करा. MSRTCच्या बसमधनं प्रवास करायला जरा लाज वाटते का? का आपल्या स्टँडर्डपेक्षा ते जरा खाली येतं? असं गडकरी साहेब तुम्ही ज्या बसमधनं प्रवास केला ती प्रवासी बस होती का? ती प्रवासी बस होती? गडकरी साहेब ज्या बसमधनं प्रवास करत होते ती प्रवासी बस नव्हती. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गडकरी साहेब ज्या गिरिकन ट्रॅव्हलच्या बसमधनं प्रवास करत होते त्या गिरिकन ट्रॅव्हलचा नेमका काय बिझनेस आहे हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे का? हॅलो, नमस्ते गिरीकन, बोला. तुमची इथून पुणे मुंबई अशी तिकीट वाईज आहे का ट्रॅव्हल? नाही तशी नाहीये सर, पूर्ण बस बुक करायला लागते. पूर्ण बस बुक करायला लागते? हो. जर समजा इथून मला सोलापूरसाठी आहे का डे टू डे तुमचे असे ट्रॅव्हल? नाही सर, आमचं तिकीट वाईज नसतं सर. तिकीट वाईज नसतं म्हणजे अख्खी बस बुक करावी लागते? हो. बरं, पण एक टेंटेटिव्हली काय असतं दिवसाचं तुमचं पॅकेज? पर किलोमीटर काय चार्जेस घेता? सर 85 आहे. 85 रुपीज पर किलोमीटर? हो. आणि मग आपण 85 रुपीज पर सर मग त्याच्यात ड्रायव्हर अलाउन्स, GST लागतो, टोल पार्किंग वगैरे सगळं चेक करून पाठवून देते तुम्हाला. एकदा चेक करा तुम्ही, ठीक आहे? गडकरी साहेब तुम्ही ज्या बसमधनं प्रवास करत होते ती प्रवासी बस नव्हती. ती अख्खी बस तुम्ही भाड्याने घेतली आणि तुम्ही त्या बसमधनं पुणे टू पंढरपूर आणि पंढरपूर टू परत पुण्यापर्यंत प्रवास केला. आता जर ही प्रवासी बस होती तर माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे की एका केंद्रीय मंत्र्याबरोबर सर्वसामान्य नागरिक जो त्या बसमधनं प्रवास करत होता, सर्वसामान्य नागरिकांच्या बाईट्स मीडियाने का नाही घेतल्या? की तुम्ही आज केंद्रीय मंत्र्याबरोबर रस्त्यावर ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला कसं वाटतंय, काय फिलिंग्स आहेत? या बाबतीत मीडियाने 4 सर्वसामान्य नागरिकांचे मतं का नाही जाणून घेतली? त्या बसमध्ये, सगळ्या बसमध्ये नेमकं कोण होतं? कोण प्रवास करत होतं? एवढ्या मोठ्या गिरिकन ट्रॅव्हलच्या एवढ्या मोठ्या वोल्वो बसमध्ये नेमकं कोण प्रवास करत होतं? त्याचं स्पष्टीकरण गडकरी साहेब तुम्ही द्याल का? तुम्ही देऊ शकाल, नाही देऊ शकाल, मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो. नितीन गडकरींजींसोबत काल पुणे टू पंढरपूर या सगळा प्रवास मीडियाने केला. त्या बसमध्ये सगळे मीडियावाले बसलेले होते आणि ते नितीनजी गडकरी यांची पब्लिसिटी करत होते. कळलं का? आज गडकरी साहेब तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेला असतात ना तर त्या गाडीला जेवढं इंधन लागलं असतं ना तेवढंच इंधन वोल्वो बसला लागलं हो. तुम्ही बसमधनं प्रवास करून लोकांना काय मूर्ख बनवता का? मूर्ख बनवताय. आणि जर बसमधनंच प्रवास करायचा होता ना तर MSRTCच्या बसने प्रवास करायचा होता तर मानलं असतं गडकरी साहेब तुम्हाला. कळलं का? तुम्ही एक प्रायव्हेट बस भाड्याने घेतली आणि त्या प्रायव्हेट बसमधनं तुम्ही प्रवास केला. त्याचा जो खर्च आहे तो कोण देणार आहे? तुमच्याबरोबर जे पत्रकार होते त्या पत्रकारांचा सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण याचा खर्च कोणाच्या बोखंडी गेला? गडकरी साहेब तुम्ही सांगाल का? या व्यतिरिक्त म्हणजे ही सगळी बस चाललेली होती, गाड्यांचा ताफा गडकरीजींनी सोडून दिला. गडकरीजी देशासाठी किती त्याग करतायत अशी काही पब्लिसिटी काल मीडियाने केली. गडकरी साहेब त्या बसच्या मागणं किती ताफा येत होता साम TVने दाखवलं. बघितलं? साम TVने स्पष्टपणे दाखवून टाकलं की नितीन गडकरींच्या बसच्या मागं किती त्यांचा मोठा ताफा होता. कळलं का? मग इंधनाची बचत झाली का? असं गडकरी साहेब तुम्ही ज्या वोल्वो बसमधनं प्रवास केला ना ती वोल्वोची ही बस बघा. नितीन गडकरीजी ज्या गाडीमधनं काल त्यांनी प्रवास केला गिरिकन ट्रॅव्हलच्या, ती बस आत्ता माझ्या समोर आहे. हे बघा, ही बस समोर आहे. गिरिकन ट्रॅव्हलची बस होती ज्याच्यात नितीन गडकरीजींनी प्रवास केला. या बसचा नंबर बघा
DD01W9200 बरं का. हे बघा हीच ती बस आहे. या बसमधनं काल नितीन गडकरीजींनी प्रवास केला. कळलं का. याची संपूर्ण माहिती मी देणार आहे. बघा ही सगळी बस आहे त्यांची. कळलं का. याची संपूर्ण माहिती देणार आहे. ही गाडी जी आहे ही DD01W9200 ही महाराष्ट्र पासिंग गाडी नाही आहे. गडकरी साहेब तुम्ही ज्या वोल्वो बसमधनं प्रवास केला ती गाडी महाराष्ट्रातली पासिंग नाही आहे बरं का. DD पासिंग गाडी आहे. DD पासिंग ही गाडी आहे. बरं ही गाडी गिरिकन ट्रॅव्हल कंपनीची. मी गिरिकन ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मी त्यांना हात जोडून विनंती केली की गडकरीजींसाठी जे पुणे टू पंढरपूर ट्रॅव्हल झालं त्याचं त्यांनी मला बिलिंग दाखवावं किंवा बिलिंग कोणाच्या नावावर झालं त्याची इन्फॉर्मेशन द्यावी. पण गिरिकन ट्रॅव्हल्सनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत. अगदी खरं आहे की एका दुसऱ्या कस्टमरची माहिती तिसऱ्या अनाऊत म्हणजे ज्या माणसाला आपण ओळखत नाही किंवा ओळखत जरी असलो तरी ती गोष्ट त्यांनी व्हायरल केली नाही पाहिजे. त्याबद्दल गिरिकन ट्रॅव्हल कंपनीचं करावं तेवढं खरं तर कौतुक कमीच आहे की त्यांनी मला त्याची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आणि मला अपेक्षा पण नव्हती की त्यांनी द्यावी. पण गिरिकन ट्रॅव्हल्स एवढं म्हणजे कॉन्फिडेन्शियल वगैरे अरे 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 डोळ्यातनं पाणी आलं जोशी साहेब. गिरिकन ट्रॅव्हल हे जोशी नावाच्या व्यक्तीचं आहे. कळलं का. आता या जोशी नावाच्या व्यक्तीचं या गिरिकन ट्रॅव्हलची ही जी बस आहे ही महाराष्ट्र पासिंग नाही. ही दुसऱ्या स्टेटमध्ये पासिंग केली आहे. दुसऱ्या स्टेटमध्ये याच्यासाठी पासिंग केली आहे कारण की हिला ऑल इंडिया परमिट त्यांनी दुसऱ्या स्टेटमधनं मिळवलं. ही महाराष्ट्रामध्ये ही गाडी पासिंग केलेली नाही. दुसऱ्या स्टेटमध्ये पासिंग करायचं, दुसऱ्या स्टेटमध्ये त्याचा पैसा द्यायचा आणि महाराष्ट्रात धंदा करायचा. जोशी नावाचा व्यक्तिमत्व म्हणजे महाराज सुसभ्य सुसंस्कृत सुशिक्षित आणि सर्व गुण संपन्न आणि 1 रुपयाचा भ्रष्टाचार न करणाऱ्या समाजातनं हे जोशी समाज येतो. कळलं का. जोशी व्यक्तिमत्व येतं. हां मग 1ही रुपयाचा भ्रष्टाचार तुम्हाला सहन होत नाही. भ्रष्टाचार तुम्ही लोक करत नाही. मग दुसऱ्या राज्यामध्ये टॅक्सेस भरायचे आणि आपल्या राज्यामध्ये ती गाडी चालवायची ती पण महाराष्ट्रात का. गडकरी साहेब तुम्ही त्या बसमध्ये बसताना गिरिकन ट्रॅव्हल्सला हा प्रश्न विचारला का की गाडी तर मी महाराष्ट्रात बुक करतोय पण ही DD पासिंग गाडी कशी काय. हां ऑल इंडिया परमिट आहे म्हटल्यानंतर कुठेही प्रवास करायचा पण दुसऱ्या राज्यामध्ये पैसा घालवायचा आणि आपल्या राज्यामध्ये त्याच्यावर पैसा कमवायचा. धन्य धन्य टॅक्सेसची चोरी. कळलं का. पण असो हा सगळा प्रवास जो काही झाला तो मौज मजेसाठी झालेला आहे. याच्यात कुठंही इंधनाची बचत करण्याची कुठलीही भूमिका केंद्रीय मंत्री आपले नितीनजी गडकरींची नव्हती. या सगळ्या ट्रीपमध्ये गडकरी साहेब म्हणजे केंद्रीय मंत्री आणि मीडियाने याच्यात मौज मजा केली असा माझा स्पष्ट आरोप आहे. ह्या मौज मजेसाठी झालेला सर्व खर्च हा कोणाच्या बोकांडी पडला याचं स्पष्टीकरण गडकरी साहेबांना द्यावं लागेल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नमस्कार.